पुण्यामध्ये पोलीस भरती विरोधात तरुणांनी आंदोलन केलं आहे। चुकीच्या पद्धतीने पोलीस भरती करत असल्याचा आरोप या तरुणांचा आहे। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तरुणांचं आंदोलन सुरू आहे। तर पुणे पोलीस भरतीच्या विरोधात पोलीस प्रशिक्षण करणारे युवक जे तयारी करतात त्या भरतीची ते आंदोलन करताना दिसून येत आहे। शासन चुकीच्या पद्धतीने पोलीस भरती करत असल्याचा आरोप या तरुणांचा आहे। तर युवक हे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करतात। वयोमर्यादा वाढवून मिळावी या मागणीसाठी पोलीस भरती करणारे युवक पुण्यामध्ये आंदोलन करताना दिसून येत आहेत। तर तिकडची थेट दृश्य सुद्धा आपल्याकडे येणार आहे। सध्या उद्यापासूनच राज्यामध्ये ठिकठिकाणी पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे। मात्र पुण्यामध्ये पोलीस भरतीची तयारी करणारे तरुण आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। पुण्यामध्ये पोलीस भरती विरोधात तरुणांनी आंदोलन केलं आहे। वयोमर्यादा वाढवून मिळावी अशी त्यांची मागणी आहे आणि ही जी भरती चालवलेली आहे ती चुकीची असल्याचा आरोप सुद्धा हे तरुण करताना दिसून येत आहेत। त्यामुळे जेव्हा ही भरतीची प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार आहे त्याच्या आधी होणाऱ्या या आंदोलनानंतर आता काय होणार ते बघावं लागेल। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे थेट पुण्यातून आपल्या सोबत जोडले गेले आहेत। चंद्रशेखर, काय सांगाल? उद्यापासूनच पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होती, मात्र त्याच्या एक दिवस आधी हे भरतीची तयारी करणारे तरुण आक्रमक दिसतात, काय म्हणणं आहे त्यांचं? जी मागणी आहे ती वय वाढ करावी अशी यांची मागणी आहे। काय मागणी आहे? काय वय वाढलं पाहिजे, 2 वर्ष सवलत GR होता 2023 चा, ते वाढलं पाहिजे। फक्त 2023 चा नाण्याची भरती 2 महिने लेट निघाली। फडणवीस साहेबांनी सांगितलं GR पावसाळ्यामुळे अधिवेशनात आम्हाला आश्वासन दिलं कुठल्याही मुलावर अन्याय होऊ देणार नाही। पण सर्वसामान्य वय वर्ष, माझं वय आहे 33 वर्ष आणि 2 महिने आणि 2 वर्षाने मी 2 महिन्याने बाहेर आहे आणि भरती करतोय 10 वर्ष झालं। दरवर्षी फडणवीस साहेबांच्या काळात भरती 3000 4000 ही 17000 किंवा 18000ची भरती होती। मागची 17-18 हजाराची होतं। काय शासनाला नाही मागावा? सगळी रस्त्यावर येते ती निदान त्या पोरानं गरगरीबाला आमच्यामुळे तुमचं शासन चालतं। आम्ही मतदान केलं तर तुम्ही पुढे तुमचं आमदार खासदार निवडून येणार आहेत। सरपंच असू द्या, जिल्हा परिषद सदस्य असू द्या। काय सांगाल पोलीस भरतीसाठी आलाय? 2022 ची भरती होती, 2022 ची भरती आहे, ही 2024 मध्ये काढलेली आहे। त्यामुळे 3 महिने हा भरती लेट काढल्यामुळे आज कोणत्याही मुलाचं वय नाही बसत। त्यामुळे ही आता एक संधी तर द्यायलाच पाहिजे मुलांना। मुलाचं लाखो 1.5 नुकसान होत आहे, 1.5 लाख मुलाचं नुकसान होत आहे। यामध्ये आता एक संधी मिळालीच पाहिजे। काय कारण आहे नेमकं, काय झालं? 3 महिने ही भरती लेट निघालेली आहे। 31 डिसेंबरच्या आतमध्ये जरी भरती निघालेली असली तर सगळ्या मुलांचं हे एजाना हे असं बसलं असते। 3 महिने जी भरती लेट निघाल्यामुळे कोणत्याही आपल्या मुलाचं वय बसत 2 महिने 2 दिवस 4 महिने अशा मुलांचं वय हे संपलेलं आहे। फक्त हे 31 डिसेंबर नंतर ही भरती निघाली, ही डिसेंबर नंतर भरती निघाल्यामुळे हा विषय झालेला आहे। काय मध्य प्रदेश सरकारने 3 वर्ष वय वाढवून दिलेलं आहे। मध्य प्रदेश सरकारने 3 वर्ष वय वाढवून दिलेलं आहे। राजस्थान सरकारने वय वाढवून दिलेले, यूपी सरकारने 5 वर्ष वय वाढवून दिले, ओडिशा सरकारने 6 वर्ष वय वाढवून दिले। तुम्ही गेल्या भरतीला वय 2 वर्ष वाढून दिली, त्यानंतर 1 वर्ष व्हायला गेले। तुम्ही 3 वर्ष वय वाढून दिले पाहिजे आणि प्रत्येकाला एक संधी भेटली पाहिजे। तुम्ही म्हणताय डबल इंजिन सरकार आहे। चंद्रशेखर, या तरुणांचा मुद्दा लक्षात आलेला आहे। 2022 ची ही भरती 2024 मध्ये करताय, त्यामुळे 1.5 लाख तरुणांचं नुकसान होणार आहे कारण त्यांचं वय वाढलेलं आहे असं एकंदरीत या तरुणांचं म्हणणं आहे। आणि त्याचबरोबर इतर राज्यांमध्ये सुद्धा वय वाढवून दिलेलं आहे, त्यामुळे आपल्या राज्यात का नाही असा सवाल हे तरुण करताना दिसत आहेत। त्यामुळे आता त्यांची ही मागणी मान्य होणार का ते बघावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।